नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गुळाची कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये ही कुल्फी तयार होते। त्याचबरोबर ही कुल्फी बनवताना खूप साऱ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच तुम्ही ही हिवाळ्यामध्ये सुद्धा खाऊ शकतात, कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केला आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी भांडं घेताना असं जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी कढई घेतली आहे जाड बुडाची। यामध्ये आपल्याला 1.5 लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचे दूध घेऊन घ्यायचे आहे। हे दूध आता सुरुवातीला आपण हाय फ्लेमवर एकदा गरम करणार आहोत। जसं रेग्युलर दूध गरम करतो तसं गरम करायचं आणि मग एकदा दूध असं वरती आल्यासारखं दिसलं की चमच्याने सतत ढवळत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। हे दूध आटवत असताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं। थोडंही दूध खाली कढईला लागलं तर याची पूर्ण चव बदलते, त्यामुळे अजिबात कढईला लागू द्यायचं नाहीये। आणि अशी साईडला कढईला अशी साईची कडा येते ती सतत सोडवत राहायची आहे, काढत राहायची आहे। एकीकडे दूध आटतंय तोपर्यंत बघा मी इथे 15 ते 20 काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते। साधारण 1.5 तासापूर्वीच मी हे भिजत घातले असतील। हे सर्व काजू भिजलेले आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून अगदी याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स यासाठी वापरले तरीही चालेल। इथे दूध निम्म आपलं झालेलं आहे। यामध्ये आता तयार केलेली काजूची पेस्ट टाकायची आहे आणि आता काजूची पेस्ट टाकली की मात्र सतत ढवळत राहायचं, नाही तर मिश्रण खाली कढईला लागू शकतं। तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं काजूची पेस्ट राहिली होती, त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करून ते यामध्ये ॲड केलं आहे आणि आता सतत ढवळत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर काजू टाकल्यानंतर मात्र हे मिश्रण लवकर मिळून येतं। एकदा का दूध या पद्धतीने घट्ट झाल्यासारखं दिसलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे हे मिश्रण गार करायचं आहे। हे लक्षात असू द्या, हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करायचं आहे, कारण गरम दुधामध्ये जर गूळ टाकला तर आपलं हे दूध फाटू शकतं, त्यामुळे पूर्णपणे गार करून घ्या। एकदा का मिश्रण गार झालं की यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्या जायफळाची पूड टाकून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करायचं आणि 4 मोठे चमचे यामध्ये चिरून घेतलेला गूळ ॲड केलेला आहे। गूळ टाकला की व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर आता आपण हे एकदा मिक्सरवर फिरवून घेऊयात। तर बऱ्याचदा गुळाचे खडे यामध्ये राहून जातात, त्यामुळे इथे महत्त्वाची टीप आहे की गूळ व्यवस्थित यामध्ये मेल्ट करून घ्या आणि मग मिक्सरवर फिरवून घ्या। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे मेल्ट केला नाही की असं थोडंसं मिश्रणला खाली राहून जातं गूळ, त्यामुळे व्यवस्थित आधी मेल्ट करून घ्या आणि मग मिक्सरवर फिरवून घ्या। आता बघा माझ्याकडे इथे वेगळे साचे आहेत, त्यामध्ये मी टाकणार आहे। तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही असा एखादा ग्लास घेऊ शकता। या ग्लासामध्ये हे मिश्रण भरायचं। वरतून असा फॉईल पेपर किंवा फॉईल पेपर नसेल तर दुधाची जी पिशवी असते ती तुम्ही याला लावून घेतली तरी चालेल आणि यामध्ये अशा कुल्फीच्या स्टिक्स टाकून घ्यायच्या आहे आणि फ्रीजमध्ये रात्रभरासाठी आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे। डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं। आता माझ्याकडे हे कुल्फीचे साचे आहेत, त्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे। अगदीच तुमच्याकडे काहीही मोल्ड नसतील तर तुम्ही असा जो चहाचा कप असतो त्यामध्ये सुद्धा याला मिश्रणाला भरून घेऊ शकतात। वरतून मी पिस्त्याचे बदामाचे काप टाकले आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। नसेल तुमच्याकडे असे पिस्त्याचे बदामाचे काप तर तुम्ही नुसती प्लेन कुल्फी केली तरीही ती चवीला खूप छान लागते। आता आपण ही रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। मी एका याच्यामध्ये टूटी फ्रुटी टाकलेली आहे आणि आता हे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी काढणार आहोत। तर हे बघा मी दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीजमधून हे सर्व काढून घेतलेले आहे मोल्ड। कुल्फीची मस्त कुल्फी सेट झालेली आहे। आपण आधी ग्लासामधली कुल्फी बघूयात। मस्त सेट झालेली आहे। थोडीशी पाण्यामध्ये टाकायची आणि मग असं हाताने याला रोल करायचं। बघा अगदी इझिली यामधून ही कुल्फी निघून येते। तर तुम्ही सुद्धा अशा गुळाच्या कुल्फी करून बघा। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करू शकतात। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद।